जय श्रीराम. मित्रांनो, आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस. प्रभू श्रीरामांनी मानव शरीरामध्ये राहूनही, मानव शरीराच्या बंधनात राहूनही कशा प्रकारे आपण नीती, न्याय आणि मर्यादा यांचे पालन करू शकतो हे समाजाला दाखवून दिले. त्याचमुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामही म्हटले जाते. प्रभू श्रीरामांनी प्रत्येक कर्तव्य नीतीने पार पाडण्याचा आदर्श घालून दिला. त्यांनी पित्याच्या इच्छेनुसार सिंहासनाचा त्याग केला, वनवासाचा स्वीकार केला आणि मुलाचे आदर्श उदाहरण प्रस्तुत केलं. त्यांनी आपल्या पत्नीसाठी रावणासारख्या राक्षसाशी युद्ध केलं. ते आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहिले. याच्यातून त्यांनी पतिधर्म निभावला आणि एक राजा म्हणूनही स्वतःच्या भावना स्वतःवर बलवान होऊ दिल्या नाही. त्यामुळे त्यांनी एक आदर्श राजाचाही आदर्श घालून दिला. श्रीराम एक राजा होते, पण ते सत्तेसाठी नाही तर सत्तेसाठी लढणारे नाही तर सत्यासाठी लढणारे होते. श्रीराम एक पती होते, पण ते केवळ प्रेमासाठी नाही तर निष्ठेसाठी जगणारे होते. प्रभू श्रीराम एक योद्धा होते, पण केवळ विजयासाठी नाही तर धर्माच्या रक्षणासाठी रणभूमीत उभे राहणारे होते. आज प्रत्येक देश जागतिक शांततेबद्दल बोलत आहे, परंतु जागतिक शांतता तेव्हाच निर्माण होऊ शकते जेव्हा प्रभू श्रीरामांनी दाखवून दिलेल्या धर्म, नीती आणि न्यायाने प्रत्येक सरकार हा त्यांचा देश चालवेल. प्रभू श्रीरामासारखे आदर्श आपल्याकडे आहेत, म्हणूनच आपला देश, आपली संस्कृती विश्वगुरू बनण्याच्या योग्यतेचे आहे. आजच्या या काळात जिथं स्वार्थ, असहिष्णुता, अहंकार वाढत आहे, तिथे रामासारखं जीवन जगणं हीच खरी रामभक्ती. राम केवळ मंदिरात नाहीत, ते आपल्या कृतीत, विचारात आणि व्यवहारात असतात. अशा प्रभू श्रीरामांना मी प्रणाम करतो. प्रभू श्रीरामांचे चरणी प्रणाम करतो आणि जय श्रीराम.